ग्रंथ शिवायत मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायत। लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील। वाचक ह.भ.प. राम माने कुंभेज। वाचक दयानंद महाराज शिंदे अंजनढो, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड। संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड। अध्याय 47 शिवरायांची शरणागती। गणेशाय नमः, श्री शिवाय नमः। मागील अध्याय कथा दारुणे, बाजीचे दारातील ते पतन, 300 मराठे झाले निष्प्राणे, 400 ते उरले पै। जरी मुरार बाजी पडले, मराठे मागे नाही आटले, किंचित आश्रयासी गेले, पुन्हाले फिरोनी। सरदार पडिला म्हणून, येरांनी जावयाचे पडू नये, आयुष्य समाप्त झाले दिने, शिवरायांच्या सैन्यात। तुफान हल्ल्यावरे हल्ले, दिलेर खानाने चढविले, ती तुकेही मोडून काढिले, शूरवीर जिंतावया तितक्या लागावे जमयान, मग सकळ दुर्ग घ्यावयाय किती समय लागेल, आणि अखेरी तो शिवा हाती येईल हे केदवा। हाय हाय रे दुर्दैवाय, जय केव्हा लाभेल, जबरदस्त गातील गाव तो पडा गेल्या विनव, परंतु काही साधन डावे कैसा पाडाव करावा। मराठे अति जयाची चिवट, झुंजावयाची उग्र तिकट, अजून बहुत दूर वाटे चालण्याचे आपणाची। तयाची एकची समाधान, 300 मराठे मेले कटून, मुरार बाजी आईचा भयान, सरदार आपण मारिला। चढवून हल्ले भयानक, दुर्गा घ्यावाच कडीक, अत्यावेश पेटोनी देख, दिलेर खान झुंजे तो। येरीकडे छत्रपती, अस्वस्थ राज दुर्गावर ते, भयानक वारतात प्रती, अकस्मात श्रुत झाले। आपुले मुरार बाजी पडिले, 300 वीर कामी आले, तरी झुंजाती मावळे जीवे प्राण खानाचे। जेवी धरणी कंप मामा, उर्वीची हादरा बसावा, तैसा राजगड आगवा मुळा सहित हादरला। मुरार बाजी नव्हे असामान्य, जयाच्या आव्याच्या विलक्षण, पुरंदराचा पंचप्राण आणि भूषण स्वराज्याचे। आईचा स्नेह गेला गावात, महादुःखारायाच्या जीवा, आता पुरंदर किय देवा, जीव धरुनी राहील। जरी पुरंदर पडिला, तरी आता घेता आला, परंतु मोहराच हरपला, कैसा येईल मागूता। रायोशी कळू आले स्पष्ट, दिलेर खान माचिवटा, पुरंदर रक्तीने दुर्गटे मालाट मोगलांची। आणिक किती दुष्ट सरदार त्याचे करी ती चुर, इतुके हरित घोरांदर आजीवरी ना पातले। चहूकडून आवळला पाच, शक्ती युक्ती झाली हाताच, इतुके शिवराय महापुरुष झाले उदास ये वेळेत। कुबाद खान कुतुबुद्दीन खान, रयतेची काढी ती जोडून, प्रजेचे दुःख दारून होईना सहन रायाचे। अत्यंत नाईलाज झाला शिवरायाने विचार केला, शरण जावणी मुरमिर झाला, शळ सत्र थांबवावे। मोगलांची जाणे चरण, याचे दुःख माधारून, आक्रंदून उठले मन, अंधार पूर्ण दाटला।
तयाशी काही दुर्ग अर्पावे आपुल्या रयतेची रक्षावे ऐसे विचारून जीव सल्ला करणे योजेले पाचारोनी मंत्रिमंडळ चर्चा केली बहुत वेळ मिर्जा नवे काळ केवळ उपाय सकळ हारले तहाचे झाले निश्चित शिवराय निजा जिजाऊंची वंदित मग करून शांत चित्त सकळ सांगत मातेचे आता शरणागती विना मार्गाची उरला नसे आनंद रयतेची या दाना दान मोगलाने उडवेले राया हृदयी मादुक आचरू येती एक एक पावणे तयांचे दिनमुखे चिरे काळी जिजाऊंचे शिवबा कैसे रिही बिळण कैसे गटले आपुले बळ जिजाऊ चिता चितळमळे किती मनोने वर्णावे कौतुकाने डाव मांडीला तयारीच आला घाला ग्रहण लागले स्वराज्याला जाकोळला चंडांश शिवराया विचक्षण जिजाऊच वर्तमान तयांचा राणी वसा पूर्णे कौंडण्यावरी धाडीला कोंडाना दुर्ग अद्भुत सकळ राहतील सुरक्षित पुढील जाणून भविष्यार्थ तेथे धाडत सकळांचे मिर्झा राजा राजा दुश्मन तयाचे वार्ता कळली पूर्ण कोंडाण्यावरी जीवा शिवाजीने राणी वसा धाणेला शरफरज खान कुबाद खान अफजल पुत्र फाजल खान याची कोंडाण्यावरी धाडून दुर्गाची पूर्ण वेडीले पहा कैसी परिस्थिती मराठे पुरंदरावर ते चिवटपणाच्या त्रोंचे झुंजते मोगल लुटीती प्रजेचे शिवरायांचे फिरते वयवीर संख्या बळ्याची मुठभर किती करतील संवार महादुर्धर यवनांचा तरी ब्रक्क युद्धे करून अवचित चापे घालून तितुके मारिता येतील दुर्जने तितुके जाण मारिते मिर्झा राजा जयसिंग पिवणी गुलामीची भांग स्वराज्यावरी धरो निराग आला तिरडावयाचे मिर्झा आणि छत्रपती एक वंशीय दोन्ही नृपती आईचे काही इतिहासपती आपल्या ग्रंथी बोलत मिर्झा राजा राजपूत शिवराय मराठा राजा अद्भुते उभयातांची एकची जात कैशा रीती होईल राजपूत आर्यवंशी मराठे मूल निवासे हे दोघेही समवंशी कैशा परी होतील राजापूत महामते स्वतःची क्षत्रिय संबोधते मराठ्यांची शूद्र बोलते एक वंशी कैसे क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण आर्यवंशी तिघे जण आर्य आले इराणाहून इतिहास प्रमाण याचे मतांचा गलबला तेने इतिहास काळवंडला जे मत आवड जायाला त्याची स्थापे जनात राजपूत मूड मती स्वतःची क्षत्रिय संबोधिती म्लेच्छांची सेवा करते आणि बुडविते स्वराज म्लेच्छांचे पाय चाटणे आणि शूद्रांचे लाताडणे धिक्क राजपुताचे जिने त्याहून श्वाने वरिष्ठ मिर्झा बलाढ्य राजपूत मुघलांचा करोनी अंते दिल्लीचे तख्त गते क्षण मात्रे करील कवनाची सम्राट करावा आणि कवनाची गाडावा इतुका थोर ज्यांचा यावा करीती सेवा म्लेच्छांचे
रामचंद्राचे वंशज मनविती स्वयं बनवाचे त्रेपेते मोगलांचे पाय चाटेते धिक्क दुर्मती राजपूते जर राजपूत एक झाले आणि मोगलावरी उठिले मोगलांची ठेवाया पाऊले स्थान नसते राहिले आशियातील वक्त पासून आसाम बंगाल पर्यंत जाण तुफान करीती रणकंदन मोगल जन सुखी व्हावा चियुदे गोरे ह्याची जिंती ती परमवीरे राणा प्रताप महाथोरे तयाची गोरे लाविते राजपूत मोगलांचे गुलाम सत्ता न स्थापिते सार्वभौम गुलामीचा अभिमान परम तया लागी वाटत दिल्लीश्वर यवा जगदीश्वर आयशा श्लोक नीला शूद्र राजपूत जरी त्वरे झाले किंकर यवनांचे बाबासाहेब आंबेडकर विचारवंत महात्वर तयाचे एक विधान विचार करण्या लाविल आयचे आहे इतिहास हा भारताचा केवळ असे गुलामीचा निरंतराच्या दास्याचा क्लेशकारी भयान आर्यापासून इंग्रजापर्यंत किती आले भारतात गुलामगिरीमध्ये चढत भारत पडिला जीवरे इतिहासाचा करिता अभ्यास कळून येईल सावकाश किती काळ आपला देश गुलामीत चढला ते इसवी सन पूर्व 1500 तेव्हापासून आदमाचे 3.5 सहस्र वर्षे गुलामीत देश हा याविषयी नाना भेद इतिहासात नाना वाद असो राजपूत बुद्धिमंत झाले गुलाम यवनाचे गुलामीच्या अंधारात शिवराय प्रतापवंते सूर्य उदयला अत्यद्भुते कराया समाप्त गुलामे असो मूळ कथा सोडून बहुत झाले विवेचने आता पुढील कथानुसंधान श्रोते जन परियेसा राजपूत मिर्झा राजा कुर्दाळ वाया स्वराजा नाना यत्न करी ओजा बहुत प्रजा पीडिता पुरंदरावरी दिलेर खाने प्रचंड करी रण कंदना परंतु दुर्गत्याला गुणे हस्तगत होईना मग खानाने एके दिनी घाटली मिर्झाची छावणी मिर्झाची सांगे तळमळवणे दुर्ग हाते येईना मराठे महाचिवट दारोना आगाध हाने ते वरोना तव मिर्झा बोले हा सोने आता कळून आले का नका झटू तुम्ही दुर्गाची आईचे कतिले होते तुमाचे अजून किती दिवस याचे घ्यावयासी पाहिजे आजी 2 मास झाले तुम्ही करीत चाले कितीतरी मोगल मेले काही साधिले यातोने मिर्झा राजाचा हा बोल हृदयात रुतला खोले मने पहा माझे बळ दुर्ग घेऊनी दावेतो तेने प्रतिज्ञा केले घोर किल्ले पर कब्ज किल्ले किए बगैर किमांशन रखूंगा सरे परे ऐसे दुर्धर बोलेला दिलेर खान तंतनता
संग्रामाचे गेला परत पुन्हा घनघोर होते युद्धा सुरुवात झाले शिवराया मनी विचारी केली तहाची तयारी जरी मिर्झा पुला वैरी तरी हिंदुत्व आहे तो तयांचे वळवाव त्या तयांचे वळवावे चित्त जरी नाही केली मदत तो विरोध तरी नेसते आमाचे न करेल आपुले दुर्दैव आजेवारे आपुलेचे आले आपणावरे बनवणे स्वराज्याचे वैरे यवनासाठी भांडले चव्हाणे गाठले निंबाळ करे सुर्वे सावंत त्वर राजपुतादे महावीर आले दुर्धरे भांडया हे समजतही आपुले परंतु आपणासी भांडले या सिमल्याचे जवळ वाटले दैव फिरले राष्ट्राचे हे समत ही एक होता एक भास मास इन लगे पुरता उलत वो निमल्याचे जाता बुडबितीले सागरे परंतु अवघे दास झाले सहाव्यास कोणी न उरले आता आपणास एकले पहिले चालले निरंतर मिर्झाचे जावोनी चरणा कार्यभाग घेवा साधून रयतेचे नित्य मरणा टळल ते तरी या योगे मग महाराजाचे त्रेपते पत्र लिहित यताने गोते तयात मजकूर ऐचारे ते परिसा श्रोते सादर मैं बादशाह का नौकर मैं छोटा हूँ जरूर आपका फायदा भरपूर होगा मेरी विजय से पहाड़ी मुल्क में आप अगर बीजापुर के आदिलशाही पर कब्जा करने की तमन्ना उगरे रखते है पूरा पूरा आदिलशाह से करावया खस्ते तुम सहाय करील बहुते बंदा खावन्ना के खिदमते में झाजीर है आयशिया परी पत्र लिहून कर्माजी सवे दिदले धाडून मिर्झाच्या छावणी पाशी येऊने उठा ठाकला बाहेरे वरता गेली मिर्झा पर्यंत आला शिवाजीचा दूते मिर्झाची उत्सुकता दाटते परिण दर्शवित बाहेरे मग म्हणे सेवका लागून मज पासी यावे घेऊन तेव्हा तयाच्या सेवक जन मिर्झा पासी नेते अत्यंताची नम्र उत्तरे मिर्झाची बोले सविस्तरे शिवरायांचे हे असे पत्रे यावरी नजर टाकावे आणि मेहरबानी करून पत्र उत्तर द्यावे लिहून जयसिंह पत्र विलोकुने विचार मग्न झाला मिर्झा राजा परम धूर्त
अंग भावन दर्शविते शांत वृत्ती उतरलीत आणि देत दूतापासे यावरी शिवरायांचा दूत पत्र घेऊन आला दौडते शिवरायांच्या हाती देत सविनय सादर गंभीर होवोनी छत्रपती पूर्ण पत्र अवलोकिते मजकूर आई चारिती सावचिती पर्येसा गगनी तारकाची बहुत तयांचे न लागे गणित मोगल सेना संख्याते तैशा परियासे पै तुमचा डोंगराळ मुलोक आम्हाला गे नसे अजिंक्य अश्वटापा खाले राखे होऊन जाईल तयाचे तुम्हाचे प्राण असेल प्यारा तरी करोनी आत्वरा शहाची गुलामगिरी पत्करा शरण यावे निमुट अमुचाईचे सरदारे गुलामगिरी मानिते त्वरे ते तुम्ही केवळ क्षुद्रे करा विचार यावयाचा ही गुलामगिरी महान आम्हाचही वाटे भूषण डोंगराची आशा सोडून यावे शरण तात्काळ किंबहुना आयशन कराल स्वहस्ते नाश उडवाल आणि अंतो तपस्तावाल व्यर्थ व्हाल नाहीसे ऐसे पत्र केवळ हीन शब्द विचारी सत्वहीन दास्यत्व स्वाभिमान शून्य राजे वाचून व्यतीत कोटे राणा प्रताप सिंह कोटे मिर्झा जयसिंह एकाची दास्य व्रती असय दुजियाचे भूषण एकाचे स्मरण स्फूर्ती प्रथा दुजियाचे घृणास्पद एकाची स्मरता वयमोद दुजा दुःख दे अनिवार राजपूत विवेके तेने राज महादोके ऐसे केवळ महादोके खडगा खाले ठेचावे बाजी घोरपडे अफजल खान तैसाची मिर्झा राजा दुर्जने खडगाची चांदवे शिकविने प्राप्त तयाला परंतु ते असाध्य कार्य म्हणून संतप्त शिवराय पुन्हा पत्र धाडित जाये मिर्झासी आईच्या रीते पै मी तुम्हाची आय चरणा तुम्हा सवेत करुणा दोन दुर्ग तुम्हा अर्पेन खंडणी देईन अपार पुन्हा मिर्झा उत्तर धाडित मोगल सेना संख्यात जरी रक्षिणे असेल जीवित शरण त्वरित रिगावे महाराज झाले सुन्ना त्यानं स्मरला दिलेर खान तो तर दुश्मन मिर्झाहून खडा तरी टाकून पहावा दिलेर खानासी दिदले पत्र तयात लिहिले सविस्तर मी संदेशी आहे तयार तुमचा विचार कळवावया दिलेर पुरंदरावर झुंजात वताव रात्र झुंजार ते मराठे वीर दुर्ग दुस्तर न देते शिवरायांचे पत्र वाचून आश्चर्य करी दिले रे कान किंचित काळ झाला किन्ने कैसे नवीन वर्तले अजूनही न घेतला पुरंदर आधीच शिवाजी भ्याला फार
मध्येच संधी झाली तर श्रेय काय राहील आपुली कर्तबानी ताकद दुर्ग घेतल्यानेची सिद्ध दुनिये माझी होवया प्रसिद्ध करणे युद्ध सतत ऐसा संग्राम थांबवून आता सिद्ध झाला राया काय लाभ इतुके करून या दुर्ग घ्यावया पाहिजे दुर्ग नकोत करून करून घ्यावया पाहिजे झुंजून त्यातची कर्तबगारी दिसून येईल माझी जगाशी दिलेर खानाच्या मस्तकात हेची विचार चक्र सतत शिवरायाशी उत्तर लिहित संग्राम सुरू राहण्या तुमचे पत्र आम्हा पावले सकळ मनोगत कळाले झुंजण्या आधीच तुम्ही ब्याले नाही शोभले तुम्हाहे तुमच्या कबूल मुलखात शिकार कराया आलो येत आमुची इच्छा जबरदस्त झुंजावे तुम्ही ऐशियाशी आमुचा न घेता समाचार डरून जाता दूर दूर कैसे तुम्ही भेकड वीर बरे लक्षण नव्हे तुमचे गगना चुंबी किल्ले तयाचे महत्व कैसे हरपले पहिल्या तडाख्यातेची सरले बल तयाचे कैसे पे अजूनही एकही दुर्ग आम्हाला हस्तगत नाही जहाला तव वरीच तुम्ही तहाला कैसे जहाला तयार आम्ही रणरंगी झुंजार तुम्ही निघाले भेकड वीर अहो झुंजा मरे स्तोरस कशाचा डर घेतसा ऐसा तहाचा विचार केला असता अगोदर तरी तुका हा संसार झाला नसता निश्चय असो झाले ते गेले आता तरी तुम्हा सुचले मोगलाशी शरण आले बरे केले अत्यंत दिलेर खानाच्या उत्तराशी देखोनी दुःखित झाले मानसी आपणावरी वेळ कैसी आज अपैसी आलीसे झंझावती आले वादळ तेनी केले हल्ल कल्लोळ तयात सापडले बाळ करी तळमळ आक्रोशे ग्रहणी सापडला भानू की चक्रव्यूहात अभिमन्यू का बलशाली वारणू कर्दमात रुतला गत 20 वर्षापासून आगाध परिश्रम घेऊन स्वराज्य केले हे निर्माण त्यासी ग्रहण लागले राजपूत आहे हिंदू जरी आपुला धर्म बंधू तयासी सका वाटे अवैधू आपण विरोधू करीतो आपुला लढा हा एकाकी कोणी सावयाशी नसे या लोकी दुर्दैवी गोष्ट या सारखी तुझी नसे सर्वता आपुली निष्ठावंत सेना मर्यादित त्याची गणना यवनाची आगाध पतना कैसा सामना करावा यवनाचे हस्त बळकट आपुले आपुलेच करती दुष्ट मलेचे सेना झाली दुर्घटना दान या हिंदूमुळे विचार कायसा या मिर्जाचा देखा सबंधूचू आमुचा व्यंकोजी चालून येईल कैचा यवनाच्या बाजूने जाधवराव महानिधेडे वेरुळचे भोसले कोणाकडे त्या यवनाचे नि कैवाडे मारुती येती आपण मारू येते आपणाशी दास्य वृत्तीचा महापूर तयात वाहे राष्ट्र संग्राम आपण किती पोहणार प्रवाह विरुद्ध एकाकी महापुरे झाडे जाती ते लवाळे वाचती तुकोबाची ऐशी उक्ती अर्थ किती तयात महापूर असे पर्यंत व्हावे लागेल शरणांगत वाहुनी जाण्या परित येत राहणे जीवित योग्य ते राहिल्या शिर सलामत पुढे पगड्या मिळतील बहुत कठीण समयासी करया मात उपायान दिसेना पाचारोनी मंत्रिमंडळ राजे बोलती त्या जवळ बहुत कठीणाला काळ शरण जाणे योग्य पै आमुत्या रघुनाथ पंत मिर्जाशी कराया मसलत
रायानी धाडीला बुद्धिवंत बातचीत करण्याची 20 मे 1665 पंत आले मिर्झा निकट एरीकडे राजे खटपट खेरची करीत आदिलशाह आणि मोगल उभय मलेच्या सती छळ दोघेही स्वराज्याचे काळ परी एक नव्हते ते आदिलशाही बुडविण्याशी मोगल टपले अहर्निशी खस्त केली आपण अशी मिर्झा जाईल विजापूर कराचाही निश्चित मिर्झा दिलेर करतील अंत आदिलशाह असेल भयग्रस्त त्याशी बोलणे लावावे शिवरायांनी एक पत्र आदिलाशी दिले सविस्तर तया माझील मजकूर आयशा परी असावा मोगल जैसे माझे काळ तैसेची तुमचेही केवळ मज नंतर तुम्ही वेळ निश्चयाने येईल मराठेशाही आदिलशाही खस्त करतील दोहीलाही म्हणून तुम्ही लवलाही माझी मदत करावी आदिलशाह पत्र वाचित तेने अधिकची होय संतप्त शिवाजी असेच लाख बहुत बोलावणी घात करील शिवाजी केवळ हराम खोर बरा मरत परस्पर मागेल आणि आपणावर तेव्हा आपण पाहू आपण शिवाजी निश्चित होईल खस्त पर्यक करील निश्चित मोगलाचे बळदभूत उने किंचित करील मग पाहुनी मोगलाशी त्यांना दाऊ मथुरा काशी परंतु साय शिवाजीशी कदापि न करावे आदिलशाहने झिडकारिले परंतु त्याहून एक साधले गुप्ते राशी कळाले अति निराळे मोगलांच्या तयाशी आयशी विपरीत या निमित्ते झाले त्यात आदिलशाह निश्चित साय येईल शिवाजीच्या अधिक चौकशी न करता मिर्झाशी जाऊनी कथिती वार्ता मिर्झा हादरला पुरताय कोणी मिथ्या वार्ताही मिर्झा जरी होता मसुद्दी परी ठकली तयाची बुद्धी मनी आयसा विचार त्रिशुद्धी मोठी उपाधी वाढेल शिवाजी आणि आदिल युद्धा जर मिळाले यदा कदा मग महान येईल आपदा पुरा डाव उधळेल आदिल मोगल जोनी इस्लाम आदिल शिवाजीशी मिळे दुर्गम परी काय सांगावा नेम चिंता परम दाटली शिवाजी धूर्त राजकारणी पत्काराचे करील पाणी तयाशी आदिलशाची मिळणी तेने हानी आपुली शिवाजी तयाशी तयार जासून येताये इतवर करावा लागेल विचार तयाचाही आपणाशी 2 मास झाले खस्त पुरंदर होईना प्राप्त हे मराठ्याची वट बहुत करायांत दुस्तर विचार तयाचाही आपणाशी 2 मास तयाशी तयार जासून येत आहे इतवर करावा लागेल विचार तयाचाही आपणाशी 2 मास झाले खस्त पुरंदर होईना प्राप्त हे मराठ्याची वट बहुत कराया अंत दुस्तर आती तानली या तुटेल मराठा पेटुनी उठेल पुढे बहुत कठीण होईल चिंता सकोल मिर्झाशी आणि एक दुस्तर वेळ पर्जन काळ येत आहे जवळ
येतील वर्ष यासे तुंबळ मोगल घायाळ होतील पर्जन्यात झुंजण्याची हातवटी नव्हे मोगलाची नामी संधी पर्जन्याची लाटतील मराठे आजवरी जितुके मोगल मेले मराठे ना मारिता आले तहासी ना करिता हे साले विसाळूनी उठतील शेवटचा वीर मरेपर्यंत झुंजतील हे अति अद्भुत स्वातंत्र्याचे आघात भूत यांच्या देही संचरले संपूर्ण शिवाजी बुडविणे अशक्य आहे ऐसे करणे तह करून या खस्त करणे योग्य असे सर्वता पुरंदरी 4 सहस्त्र मराठे वीर आहे उग्र 400 मेले आजवर उरले तेही आचाट अजूनी शमनाव सवरी झुंजतील हे नरकेस कसरी एक एक दुर्ग घ्यावया पुरी जिंदगी पुरी पडेल अद्भुत शिवाजीचे कार्य अद्भुत शिवाजीचे शौर्य अद्भुत तयाचे नीती धैर्य अद्भुत शिवराय मराठा तयाचे समूळ उच्चाटन ही गोष्ट महाकठीण मनोनीत करून कार्यभाग साधावा मिर्झा राजा जयसिंगाने पत्र लिहिले औरंगाकारने तयाचा मजकूर पाहणे मनोरंजक होईल इकडे गुप्त हेराकडून वार्ता आली असे दारुण आदिलशाही गोडी दाखवून मिळाला तुन शिवाजीच्या साह्याशी फौज धाडितो कोकणाशी सामना करणे हा दोघाशी कठीणामाशी होईल म्हणून संयुक्त कार्य साधने बरवे वाटे माझी मने शिवाजीशी आदिल मिळून देणे मजा योग्य वाटते आयसिया परिपत्र लिहून दिल्ली लागी दिदले धाडून कल्पना येई यावरून कैसा धरू तो गेला आता पुढील ध्यायी कथन रघुनाथ पंत मिर्झाशी भेटून करतील हेतू कथन परिसा संपूर्ण आवडीने स्वस्ती श्री शिवायन शिवकथा ही विलक्षण परिशोध शिवभक्त सज्जन 47वा अध्याय गोडहा वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय संत की जय छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.